मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपोषण केलं होतं की साधारणपणे तो कर्णवाडा जो आहे जो तिथे पत्रकार परिषद घेतो हा जिथे घरांतर त्याला अटक का करत नाही आता, पण तो अद्यापही अटक झालेला नाही. आणि ती एक अंबोरे नावाची महिला ते कोण अटक झालेली नाही. काल सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा त्याचा ड्रायव्हर जो आहे अमितला काय त्याचं नाव त्यांनी पहिला दगड मारला. त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे. आणि आज सुनावणी काय ती कोर्टाचा भाग आहे, पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं. कारण 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्ष प्रमुखांची जी काही भेट झाली त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का, आणि तो काय शिवतीर्थावर बसलेला आहे का, तो कोणाकडे बसलेला आहे त्याचा शोध अकोला पोलीस धाडताना घेतील. जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीत प्रश्नचिन्ह निर्माण होते. म्हणजे तुम्हाला काही दबाव आहे का मुख्यमंत्र्यांचा, ते एकदा समोर आलं पाहिजे. अर्थातच मुख्यमंत्री जर साधारणपणे विधिमंडळ सदस्याच्या बाबतीत एखादा विधिमंडळ सदस्याच्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला होतो 2 जण त्याची सारी विचारपूस करत नाही. मुख्यमंत्र्यांचं माझ्याबद्दल प्रेम नाही व्यक्त मी झालो असं समजतं. तुमच्याबद्दल वैयक्तिक माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय असे मला माहित नाही. पण साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी 2-2 तास त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र एक नक्कीच होते, लक्षात येते की या प्रकरणामध्ये कुठेतरी पाणी मुरतं. तर मुख्य आरोपी पकडला का जात नाही? या राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असताना एखाद्या आमदार म्हणजे माझं पद आहे ना, माझ्याकडे विधिमंडळ सदस्याचं पद आहे, असा कोणी गल्ली गोळातला गुंडे भुकतात त्याचा बंदोबस्त करता येतो मुख्यमंत्र्यांना? कायदा सुव्यवस्था नाही आहे महाराष्ट्रामध्ये. ज्या प्रकारे हे सगळं चाललंय ते बरोबर नाही याची. आणि आता जसं जशा निवडणुका येतील तसे तसे आणखी आरोप प्रत्यारोप करत राहतील. आणि या तुकार लोकांना आता हा खंडणी खोर जो आहे त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली. आता याच्यासारख्या रिकामचोटांना काही धंदा नाही, याचं नाव कोणाला माहित नव्हतं. अगदी तुम्ही हा राडा होण्याच्या अगोदर हा कोण किल्ला आहे याचं कोणाला नाव पण माहित नव्हतं. पण आता आलाय तो प्रकाश देतात. त्या प्रकाश देतात आल्यामुळे आता त्याला आता शेवटी उंदराच्या हाती चिंडी दिली ते लागलं सुटत. तर करू द्या ना, मी तर वाटत पाहतो तो जितका बोलेल तितका आमच्यासाठी चांगला आहे. तो बोललाच पाहिजे. दोन 2 तास जर आता मुख्यमंत्री वेळ देऊन राहिले आणि या प्रकरणावर एक सफार शब्द बोलायला तयार नसतील तर मग आता आम्ही न्याय कोणाला मागायचा? माझा साधा प्रश्न तुम्हाला पत्रकार भावांनी, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यामध्ये जे काही विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य असतात यांचा कॅप्टन तर मुख्यमंत्री असतो ना, आणि मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. ते कुटुंब प्रमुख असतात. मग कुटुंब प्रमुख आणि कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीची चौकशी करणं ते कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य असते. त्यांनी सदा फोन पण करण्याचं औदार्य दाखवलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की साधारणपणे या गोष्टीत आज नाही पण भविष्यात मी या गोष्टीचा नक्कीच पाठपुरावा करेन.